1 व 2 जानेवारी 2025 राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमात राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सहभागी झाल्या। रंगोत्सव कार्यक्रमामध्ये प्राथमिक शिक्षकांना तर समृद्धी कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षकांना सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। अध्ययन कृतीवर आधारित शिक्षण हा या रंगोत्सवाचा विषय असून त्याचे 4 भाग करण्यात आले होते। त्यामध्ये आर्ट इंटिग्रेशन, स्पोर्ट इंटिग्रेशन, टॉय बेस्ड पेडोलॉजी, स्टोरी टेलिंग पेडोलॉजी। यात रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शिक्षकांना आपल्या अध्ययन कृतीवर आधारित 5 मिनिटाचे व्हिडिओ तयार करून पाठवायचे होते, तर समृद्धी कार्यक्रमांमध्ये माध्यमिक शिक्षकांना 20 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा होता। प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेले प्रथम 3 क्रमांक विभागाला पाठवले जाणार होते। तसेच प्रत्येक विभागाला त्यातील सर्व जिल्ह्यांचे आलेले व्हिडिओपैकी विभाग स्तरावर प्रथम 3 क्रमांक निवडून त्यांचे राज्य स्तरावर सादरीकरण 11 जानेवारी व 12 जानेवारी या दिवशी केले जाणार आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाळपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या शाळेने सदरील रंगोत्सव स्पर्धेत भाग घेऊन संपूर्ण नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे। या स्पर्धेसाठी सौ गौरी राजेंद्र गायवान यांनी गणित विषयावरील बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रियांचा समावेश असलेला घटक स्पोर्ट इंटिग्रेशन अंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन व्हिडिओमध्ये चित्रण केलेलं आहे। या व्हिडिओला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक तसेच विभागामध्ये समाविष्ट असलेले नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे व अहिल्यानगर, अहमदाबाद जिल्हा यातून सर्वात प्रथम क्रमांक प्राप्त झाला। 11 जानेवारी 2025 रोजी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे येथे गाळपाडा शाळेतील 6 विद्यार्थी व सौ गौरी राजेंद्र गायवान यांना रंगोत्सव कार्यक्रमात सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। यात सौ गौरी गायवान यांना माननीय अल्पा देशमुख सुरगाणा, माननीय डॉक्टर नेहा शिरोरे बोरगाव बीट, माननीय श्री यशवंत चौधरी केंद्रप्रमुख मोपाळा यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालेले आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।